नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आलो आहे बँगलोरमध्ये, कर्नाटकाची जी राजधानी आहे बँगलोर। आणि मी का आलो आहे ते तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये कळलंच असेल। सो आज आपण बँगलोर एक्सप्लोअर करणार आहोत, कारण मला वाटतं बँगलोरमध्ये खूप सारे फूड जॉईंट्स आहेत, खूप सारे ठिकाणं आहेत जे आपल्याला एक्सप्लोअर करायचे राहिले होते लास्ट टाईम। सो मी ह्या वेळेस ते एक्सप्लोअर करणार आहे आणि ह्या चॅनल थ्रू मलाही दाखवणार आहे। सो जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक करा व्हिडिओला आत्तापर्यंत, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर इमिजिएटली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळत राहील। आज आपण जातो आहे, पहिली गोष्ट आपण मेट्रोने प्रवास करणार आहोत, बँगलोर मेट्रोने। फ्रॉम इंदिरानगर ते आपण जाणार आहोत बनशंकरीला, कारण आपण आत्ता चाललो आहे। खूप मोठा आयकॉनिक प्लेस आहे बँगलोरमध्ये फॉर नॉनव्हेज, बेसिकली नॉनव्हेज फूडसाठी खूप आयकॉनिक प्लेस आहे, ज्याचं नाव आहे शिवाजी मिलिटरी हॉटेल। सो बरंच काही ऐकलं आहे त्याबद्दल, त्यांच्या फूडबद्दल, त्यांच्या हायजीनबद्दल। सो आपण आत्ता ते शिवाजी मिलिटरी हॉटेल एक्सप्लोअर करणार आहोत आणि आत्ता आपण जाणार आहोत पहिले बँगलोर मेट्रोने। तर चला मंडळी, जाऊया आपण मेट्रोने शिवाजी मिलिटरी हॉटेल बनशंकरीला। तर मित्रांनो, बँगलोर मेट्रो जी आहे त्याच्यामध्ये शूटिंगला आपल्याला अलाउड नाही आहे, त्यामुळे मी शूट नाही करू शकलो आहे। तरी आतमध्ये मी थोडंसं शूट केलं आहे मेट्रोच्या आत, ते मी तुम्हाला दाखवेन। ॲक्च्युली काय आहे, इथे ना दोन लाईन आहेत, एक आहे पर्पल लाईन आणि एक आहे ग्रीन लाईन। सो पर्पल लाईनवरून आपण इंदिरानगर स्टेशनवरून चढलो, त्यानंतर आपण आलो केम्पेगौडा मॅजेस्टिक स्टेशनला, तिथे आपण इंटरचेंज केलं आणि इंटरचेंजवरून आपण ग्रीन लाईनमध्ये बसलो आणि ग्रीन लाईनमधून आपण आलो बनशंकरीला। आता बनशंकरीवरून आपल्याला एक हार्डली 5 मिनटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे टू शिवाजी मिलिटरी हॉटेल, आणि आता आपण तिथे जाणार आहोत। ते समोर जे दिसतंय आहे बनशंकरी मेट्रो स्टेशन, आणि इथून 2 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आपण आता आलो आहे। ह्या गल्लीमध्ये ते आयकॉनिक, वा काय सुवास येतो आहे, शिवाजी मिलिटरी हॉटेल। दिस इज द बेस्ट, सगळ्यात फेमस प्लेस आहे टू ईट नॉनव्हेज। इथे नॉनव्हेज खूप सुंदर मिळतं। खालून वर आल्यावरती वाचू शकतो। पासून हे रेस्टॉरंट आहे मिलिटरी हॉटेल। मेन म्हणजे ना, ही फॅमिली आहे ती महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये आलेली आहे, आणि तेव्हापासून त्यांनी आल्यानंतर त्यांनी ती सुरुवात केली। यांची जनरेशन टू जनरेशनच्या रेसिपीज त्या पास ऑन केलेल्या आहेत, तीच चव बऱ्याच वर्षापासून विथ क्वालिटी, आणि प्लस त्यांचं हायजीन एवढं मेंटेन्ड आहे। सो बेसिकली जे पण जेवण बनवतात ते घरातले सगळे माणसं बनवतात, त्यामुळे क्वालिटी कंट्रोल राहतो आणि फूडही चांगलं मिळतं। इथे सगळ्यात जास्त फेमस आहे त्यांची मटन दोन्हे बिर्याणी आणि चिकन दोन्हे बिर्याणी। द्रोणामध्येची बिर्याणी बनवून मस्तपैकी, थोडी वेगळी स्टाईल आहे, इट्स नॉट की हैदराबादी स्टाईल बिर्याणी नाही आहे, थोडीशी वेगळी स्टाईल आहे। बट बिर्याणीची टेस्ट खूप ऐकलं याबद्दल, या जागेबद्दल। सो आज हा योग आला आहे, ह्या डिशेस ट्राय करणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत की टेस्ट कशी आहे। सो आपण आता ऑर्डर करूया, बट ऑब्वियसली आपण मटन दोन्हे बिर्याणी ऑर्डर करणार आहोत। त्याच्यानंतर त्याच्यासोबत आपण पाया सूप घेणार आहोत जर अवेलेबल असेल तर। सो आपण आत्ता त्यांच्या किचनमध्ये आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता किती ग्रेव्ही बनते आणि ठीक आहे। चिकन चिली चिकन नाटी स्टाईल, ओके, नाटी स्टाईल चिली चिकन आहे, देशी स्टाईल चिली चिकन, हे चायनीज चिली चिकन नाही आहे, आणि आहे मटन पेपर फ्राय, ओके। आणि लेट्स मीट सर। तर आपका नाम? राजीव भोसले। राजीव भोसले,
तर राजीव भोसले जी आहेत ते ह्या ठिकाणचे ओनर आहेत. सर कोणती जनरेशन आहे आपकी? थर्ड जनरेशन म्हणजे तिसरी जनरेशन चालू आहे. त्यांच्या आजोबांनी हे चालू केलं होतं, त्यांच्या वडिलांनी, आणि आता ते स्वतः चालवत आहेत. आणि वन मॅन आर्मी आहे हा माणूस, सगळं एकदम स्वतः बनवतात. अच्छा, युअर ब्रदर इज ऑल्सो देअर. सो त्यांचे भाऊ पण आहेत, पण मेजॉरिटिवली ते दोघं मिळून हे सगळं मॅनेज करतात. आणि ही आहे चिकन दोन्हे बिर्याणी आणि दिस इज मटन दोन्हे बिर्याणी. दिस इज हाऊ मच केजी सर? 50 kg. And how much mutton is there? Mutton is about 60 kg. ओके, सो 50 किलोच्या भांड्यामध्ये 60 किलो मटन आहे आणि बाकी राईस आहे. अँड दिस इज जिरा सांबार राईस. जीरा राईस. ओके, सो जिरा सांबार राईस यूज केला जातो. आणि बाकी तुम्ही बघू शकता हायजीन आणि ऑल एव्हरीथिंग इज व्हेरी गुड. सर थँक्यू सो मच, आपने टाईम दिया. बॅड लक शूट नाही ऑर्डर केलं आहे मटन दोन्हे बिर्याणी आणि मटन पेपर फ्राय. आणि आपण एक चिकनची डिश पण घेणार आहोत. लेट्स आपण पहिले हे खाऊया आणि त्याच्यानंतर मग एक चिकन डिश बनवणार. मस्तपैकी असं केळीच्या पानांवरती सर्व करत आहे आणि खाली पेपर दिला आहे आणि खाली सांडून आहे, त्यांना क्लीन करायला इझी जावं. मटन पेपर फ्राय. आपली प्लेट चिकन पेपर फ्राय, मटन पेपर फ्राय, रस्सा विच इज कॉल्ड अ शेरवा. तर हे मटन दोन्हे बिर्याणी आणि रायता. आपला फेवरेट डिश झाली गरम गरम बिर्याणी. सूप आहे, त्याच्यामध्ये काळ्या फ्लेवर आहे, पूर्ण मटन किंवा पूर्ण त्याच्यात लागलेलं आहे. मटन जरा स्वाद असतो पूर्ण. हिरव्या मसाल्यात बनवलेली ग्रेव्ही आहे. हार्ड टेस्ट करूया. छोटा राईस है, शॉर्ट ग्रेन राईस है, जीरे का सांभर राईस, त्याच्यामुळे तो फ्लेवर एकदम ॲब्सॉर्ब होतो. मटन एकदम फॉल ऑफ द बोन शिजलेलं आहे. खाण्यापासून एक्झॅक्टली मटन वेगळं होतं आणि चव एक नंबर. मटन पेपर फ्राय खडा मसाल्याचा फ्लेवर आहे. हिरवी मिरची, ग्रीन चिली, त्यासोबत काळी मिरी पावडर, गरम मसाला आणि ड्राय प्रिपरेशन आहे. बिर्याणी बरोबर थोडा
खूप टेस्टी बिर्याणी आहे. मटनची क्वालिटी एकदम मस्त आहे. ही हैदराबादी स्टाईल बिर्याणी नाही आहे, पण कारण हिला एकत्र पहिले मटन शिजवतात, त्याच्यानंतर त्यात पाणी घालून उकळल्यानंतर मग भात घालतात आणि त्याच्यानंतर वरून तूप टाकून त्याला दम देतात आणि त्याला पत्रावर सर्व करतात, म्हणून त्याला म्हणतात दोंडे बिर्याणी. त्या रोडामध्ये सर्व करतात दोंडे बिर्याणी. एकदम फर्मास आहे. शॉर्टकट नाही नसल्यामुळे जाम मजा येते. ओव्हरऑल द टेस्ट छान आहे. आता मी हे संपवतो आणि तुम्हाला पुढच्या आपल्या प्लेसमध्ये दाखवतो, प्लस आपण यांचं किचन बघतो. तर मित्रांनो, शिवाजी मिलिटरी हॉटेलमध्ये आपण जे पण डिशेस ट्राय केले, खूप सुंदर अशी चव होती त्याला. आणि तो जो ती जी मटन दोन्ही बिर्याणी होती, त्याच्यात जो जिरा सांबार राईस वापरलेला, तो कसा असतो ना की त्याला जेव्हा ते शिजवतात ना, आणि त्याला त्यांनी ज्या पद्धतीने शिजवलं त्या मटनसोबत त्याच्याबरोबर त्याचे हिरव्या मिरचीची आणि कोथिंबीरची पेस्ट घातली, तर त्याचा जो सगळ्यांचा फ्लेवर आहे ना, तो त्या भातामध्ये उतरला होता. आणि जेव्हा पण मी त्या भाताची टेस्ट घेत होतो, जसं जसं एक एक भाताचा दाणा जेव्हा मी चावत होतो, त्यावेळेस तो एक फ्लेवर बॉम्ब म्हणून असा फुटत होता मस्तपैकी. त्याच्यामध्ये तुम्हाला मटनचा फ्लेवर, त्यानंतर तुपाचा फ्लेवर, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी जे मसाले टाकले होते त्याचा फ्लेवर, खड्या मसाल्याचा फ्लेवर, काळी मिरीचा फ्लेवर खूप प्रॉमिनंट होता, प्लस हिरव्या मिरची आणि कोथिंबीरची जी पेस्ट होती त्याचा पण एकदम छान फ्लेवर येत होता. प्लस जे मटन पेपर ड्राय होतं त्याच्यामध्ये पण खड्या मसाल्यांचा फ्लेवर, प्लस त्या मटनचा फ्लेवर मेन खूप चांगला येत होता. आणि मटन पण एकदम फॉल ऑफ द बोन होतं, म्हणजे एकदम असं हाडापासून एकदम वेगळं होत होतं. सो मला खूप आवडलं इथलं जेवण. आणि जर तुम्ही बँगलोरमध्ये असाल, तुम्ही जर बँगलोरमध्ये कुठे असाल, तर बनशंकरीला जयनगरमध्ये जाऊन तुम्ही शिवाजी मिलिटरी हॉटेलला नक्की व्हिजिट द्या. प्राइजेस खूप रिजनेबल आहेत. मी व्हिडिओच्या खाली पण दिलेल्या आहेत प्राइजेस, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिले आहेत, प्लस व्हिडिओमध्ये सुद्धा मी टिपमध्ये टाकलेलं आहे की प्राइजेस काय होते. सो खूप अफोर्डेबल आहे. जर तुम्ही 2 बिर्याणी आणि एक किंवा 2 मटन डिशेस घेतल्या, विच हार्डली कॉस्ट टू 1200 रुपीज. 1200 रुपयामध्ये तुम्ही 2 ते 3 जणं इझिली जेवण जेवू शकता आणि एकदम क्वालिटी फूड तुम्ही जेवू शकता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा तुम्हाला कुठला पार्ट आवडला, शेअर करा आणि आपल्या ट्रॅव्हल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल्सो अजून एक गोष्ट म्हणजे माझं जे इंस्टाग्राम हँडल आहे ट्रॅव्हल मराठी, त्याच्यावरती मी काही अजून 2 आयकॉनिक प्लेसेसचे व्हिडिओज टाकणार आहे, कारण ते यूट्यूबवरती नाही टाकू शकत, त्याच्यामुळे मी ते इंस्टाग्रामवरती टाकलेत. सो जर तुम्हाला ते बघायचे असतील तर तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती यावं लागेल, विच इज ट्रॅव्हल मराठी. सो तिथेसुद्धा मला फॉलो करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, शब्बा खैर, शुक्रिया दोस्तों.